नमस्कार, मायल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत RCH1मधून लाईन लिस्ट काढून RCH2मध्ये बेनिफिशरी कशा ॲड कराव्या. बऱ्याच लोकांना बरेच दिवसापासून ही अडचण होती, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे आपल्यासाठी मी. तर बघा, आपल्याला ही जुनी वेबसाईट आहे आपली, त्यावर आपण लॉग इन करायचे आहे आपल्याला. तर त्यामध्ये आपल्याला लाईन लिस्टसाठी या जुनी जी वेबसाईट आहे rchrpt.mychipw.gov.in या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. या वेबसाईटला गेल्यानंतर इथे बघा आपल्याला दिसतं आहे रिपोर्ट सेक्शन. या रिपोर्ट सेक्शनमध्ये पहिलं जे ऑप्शन स्टँडर्ड रिपोर्टला क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन पेजमध्ये आपलं स्टेट सिलेक्ट करून आपला जी लॉग इन क्रेडेन्शियल युजर नेम पासवर्ड आणि हा इमेज कोड आहे तो आपण टाकून घेऊया. त्यानंतर जनरेट OTP म्हणायचे. थोडे इश्यू येत आहे या पेजला. लॉग इन क्रेडेन्शियल माझे बरोबर आहेत तरीसुद्धा युजर नेम इनव्हॅलिड दाखवत आहे, पण होतं बऱ्याच वेळेस त्याचा लॅग इश्यू असतातच. त्यामुळे बघा परत लॉग इन झाले. ओके, आता झालं आहे डन. ओके, तर OTP सेंड झालेला आहे नंबरला माझ्या. थोडे 2-3 OTP आले त्यामुळे थोडी कन्फ्युजन येते. ठीक आहे, मग आपण टाकून घेऊया. ओके, सबमिट. ओके, नाही हा नाही घेते. ओके ओके, सबमिट. थोडा इश्यू येत आहे, थोडं वाट पाहूया. ओके ओके, तर लॉग इन झालेलं आहे. इथे होम टॅब आहे. होम टॅबच्या बाजूला स्टँडर्ड रिपोर्टमध्ये 4 नंबरचा ऑप्शन आहे लाईन लिस्टिंग रिपोर्ट. लाईन लिस्टिंग रिपोर्टला क्लिक केल्यानंतर तर हे पेज ओपन होईल. इथे रिपोर्ट टाईप दिसतं आहे आपल्याला. त्यामध्ये 6 नंबरचा ऑप्शन आहे प्रेग्नंट वुमन रजिस्ट्रेशन स्टेटस डिटेल्स. त्यावर क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर इथे फायनान्शियल इयर आहे. जे फायनान्शियल इयरचे आपल्याला हवं आहे ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर सबमिट म्हणायचे आहे. ओके, सबमिट म्हटल्यानंतर हे पेज ओपन होईल. इथे बघू शकता आमच्या सगळ्या सबसेंटरचे दिसत आहे किती प्रेग्नंट वुमन रजिस्टर झालं आहे. त्यामुळे एका सबसेंटरचा आपण निवडून घेऊया. त्याला क्लिक केल्यानंतर थोडं वेळ घेते. ओके ओके, लोड होत आहे आपल्या यादी. ओके, यादी ओके लोड झाली आपली यादी या सबसेंटरची. आपण बघू शकता इथे त्या बेनिफिशरीचा RCH नंबर, त्याचं नाव आणि त्या हस्बंडचं नाव किंवा इथे ज्या डिटेल आहेत तिच्या ज्या आपण RCH1मध्ये फिल केल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे दिसतील. ओके, तर मग ही लिस्ट आपण डाउनलोड करून घेऊया. इथे ऑप्शन दिसतं आहे बघा. ओके, ह्या ऑप्शनला बघा. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला तो प्रॉम्प्ट मेसेज येतो की लिस्ट कशामध्ये हवी आपल्याला. हे बघा, एक्सेल, PDF किंवा अदर फॉर्मॅटमध्ये आपण ते बघू शकतो. थोडा इश्यू येते क्लिक करायला. थोडं लॅग होते कम्प्युटर पण. ओके ओके, परत एकदा क्लिक केल्यानंतर एक्सेल. ओके, झालं आहे डन. थोडा वेळ घेईल, माफ करा. याचे बरेचसे इश्यू येत असतात यामुळे. सॉरी, व्हिडिओ लेंदी होत आहे त्याबद्दल मी आपलं क्षमस्व आहे. ओके, तर आपली फाईल आता डाउनलोड होत आहे. ओके, झाली डन. तर आता ही फाईल आपण ओपन करून घेऊया. सोर्स फाईलपर्यंत जाऊया आपण डाउनलोड्समध्ये. ही बघा, ही आपली फाईल इथे लाईन लिस्टिंग. तिला क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर
ही फाईल ओपन झाली आपली. तिथे सॉरी एक क्लोज करून घेऊ ऑफिसचं एक व्हर्जन. यानंतर मला याची ॲडजस्टमेंट करायची RCH नंबर किंवा याची इतर डिटेल मला पाहण्यासाठी त्याकडे सगळं ॲडजस्ट करावं लागतील मला. सॉरी परत एक्सेल शीटवर जातो. थोडं कम्प्युटर लॅग होतं आहे त्यामुळे थोडा इश्यू येतो आहे. थोडा लोड जास्त असल्यामुळे कम्प्युटर लॅग होत आहे. ओके तर सुरू झालं आहे. ओके तर मग आता सगळे रोज सिलेक्ट करून घेऊया. सॉरी कॉलम्स. नाही त्याची ॲडजस्टमेंट करणं आपल्याला सोपं जाईल. ओके ए पासून तर इथपर्यंत मी सिलेक्ट करतो आहे आणि फक्त एकच रो मी कॉलम मी ॲडजस्ट करतो आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक सगळे ॲडजस्ट होतील. आपण हे बघू शकता याचे सगळे डिटेल आहेत ANCच्या. तर या साईडला बघा कॉलम या साईडला RCH IDच्या एखादा RCH ID आपले जे आता आपल्याला ॲड करायची तिथे तिचा RCH ID आपण कॉपी करून घेऊया. थोडा इश्यू येते माझ्या कम्प्युटरला त्यामुळे माफ करा मला. ओके परत एकदा. ओके तर हा RCH ID आपण कॉपी करून घेऊया आणि RCH 2मध्ये आपण लॉग इन केल्यानंतर आपलं हे पेज ओपन होतं आहे. इथे बघा डाव्या साईडला डॅशबोर्ड आहे. ही प्रोसेस तर आपल्याला आता वेल नोन झालेली आहे त्यामुळे अडचण नाही आहे. इथे 2 नंबरचं ऑप्शन आपलं बेनिफिशरी. ते बेनिफिशरीला क्लिक करून घेऊया. बेनिफिशरीला क्लिक केल्यानंतर आता हे पेज आपल्याला ओपन समजलं. इथे आपल्याला सर्च बार दिसतो आहे बघा. सर्च बारवर क्लिक करून इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तो नंबर आणि इथे बाजूला सर्च ऑप्शन आहे. त्या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला. सर्च ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्या ANCचे नाव आपल्याला आता दिसेल. त्यानंतर इथे बघा उजव्या साईडला एडिट ऑप्शन दिसतं आहे. एडिट ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ही बघा या त्या मातेची आपल्याला सगळी डिटेल इथे मिळते. आणि उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये बघा सबमिट बटन आहे. सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे जेणेकरून ती ANC आपण RCH 2.0मध्ये ॲड करू शकतो. बघा बेनिफिशरी अपडेटेड सक्सेसफुली. आपण पहिल्या नंबरला नाव त्याचे बघू शकतात. ती बेनिफिशरी इथे ॲड झालेली आहे. अशा प्रकारे आपण पण RCH 1मधून डेटा घेऊन हा RCH 2मध्ये ॲड करू शकतो किंवा त्याच्या सर्व्हिसेस बाकी असतील ते आपण इथे त्यांना इथे ॲड करून आपण त्या अपडेट करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.